तर आज आपण गणित या विषयामध्ये नफा व तोटा हा घटक आपण पाहिला. तर मला आता कोण सांगते नफा म्हणजे काय? नफा म्हणजे काय कोण सांगते? एका वाक्यात उत्तर द्या तुम्ही. नफा म्हणजे काय? नाही येत कुणाला? काय विषय देते तुला? फायदा. नाही येत. ओके. फायदा. बरं, नफा म्हणजे फायदा हे असं आपण उत्तर देऊ शकत नाही. तर आपण एका वाक्यात उत्तर कसं म्हणू शकतो? जर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो? नफा म्हणतो. आपण उदाहरणाद्वारे आपण म्हणजे तुम्हाला उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगू शकतो. जर एका मुलाने 3,000 रुपयाला घेतलेली सायकल 3,500 रुपयाला विकली तर त्याला काय झाला? टिंब 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 तुम्ही सांगा बरं. नफा झाला. तर तो नफा किती रुपयाचा झाला? 500 रुपयाचा नफा झाला. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं का नफा कशाला म्हणायचं? नाही अजून. ओके. बरं, अजून आपण एक उदाहरण सांगू शकतो किंवा तुम्हाला मी आता एक प्रश्न विचारतो. जर रमाबाईने 500 रुपयाला विकत घेतलेले दूध हे 700 रुपयांना विकले तर त्यांना टिंब टिंब झाला. नफा की तोटा? नफा झाला. तर तो नफा किती रुपयांचा झाला? 200 रुपयाचा नफा झाला. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलेले की नफा म्हणजे काय, बरोबर. आता आपण तोटा म्हणजे काय पाहूया. हा, तर मला नफ्याचं सूत्र कोण सांगताय का? तर सामूहिक उत्तर कोण द्यायचं नाही, एक एकाने उत्तर द्यायचं. तुम्हाला येतंय का? नफ्याचं सूत्र येत नाही तुम्हाला येतंय? हा सांगा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बरोबर आहे. तर नफा म्हणजे काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. हे झालं नफ्याचं सूत्र. तर आपण आता तोटा म्हणजे काय पाहूया. म्हणण्यापेक्षा आपण आताच घटक पाहिलाय. कोणाला सांगता येईल का आता तोटा म्हणजे काय? एक सांग तोटा? नाही ना. तुम्हाला एक सांगा तोटा? नाही ना. तर तोटा काय असतो? जर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा काय असेल? कमी असेल, बरोबर ना. तर त्याला आपण काय म्हणतो? तोटा. आपण उदाहरणाद्वारे समजू शकतो. जर एका व्यक्तीने 1,000 रुपयाला घेतलेला बूट त्यांनी 1,200 रुपयाला विकला. सॉरी त्यांनी 1,000 रुपयाला घेतलेला शूज 700 रुपयाला विकला तर त्याला काय झालं? तोटा झाला. तोटा किती रुपयाचा झाला? 300 रुपयाला. म्हणजे याच्यावरून आपण तोट्याचे सूत्र सांगू शकतो, बरोबर ना. एक का सांगतो कोणाला बघ तोट्याचे सूत्र? अभिजित सांग. हा, तुम्ही सांगा तोट्याचे सूत्र सांगा. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत वजा विक्री किंमत, बरोबर. हा, आज मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. मला तुम्ही काय झालं ते सांगा. जर एका व्यक्तीने 5,000 रुपयाला घेतलेली बाईक ही 3,000 रुपयाला विकली तर त्याला काय झालं? नफा झाला की तोटा? नफा. हा, मग हे तोटा झाला का अभिजित? तोटा झाला ना. हा, तर किती रुपयाचा तोटा झाला? 2,000 रुपयाचा. मग आता तुला परत मी एकदा प्रश्न विचारला. तोट्याचं सूत्र सांगता येईल का? किंवा तोटा म्हणजे काय? एका वाक्यात उत्तर द्या. तोटा म्हणजे खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीत विकणे म्हणजे. तर त्याला काय म्हणायचं? तोटा. बरं, ठीक आहे. तर आज आपण कोणता घटक पाहिला? नफा आणि तोटा. तर आज मी आता तुम्हाला मी स्वाध्याय देणार आहे. ह्याच्यावर प्रत्येकाने नफ्याचे सूत्र, नफा म्हणजे काय, तोट्याचे सूत्र, तोटा म्हणजे काय आणि त्याचे प्रत्येकी 2-2 उदाहरणे सोडून आणायचे आहे.